करायचा। बागलाण तालुक्यातील कंधाणे येथील भागडा डोंगराच्या माथ्यावर बुधवारी रात्री सुमारे 8च्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली। हवेत असलेल्या गारव्यामुळे ही आग अल्पावधीतच भडकून वणव्याचं स्वरूप धारण करू लागली। डोंगरावरील राखीव वन क्षेत्रातील जुने वृक्ष, वनसंपदा तसेच वन्यजीव या आगीच्या विळख्यात सापडण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती। आगीची माहिती मिळताच सटाणा वन परिक्षेत्र अधिकारी सोमनाथ अमले यांना दूरध्वनीद्वारे कळवण्यात आले। घटनेचं गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ वन कर्मचाऱ्यांना घटनास्थळी रवाना होण्याच्या सूचना दिल्या। वन कर्मचारी घटनास्थळी दाखल होताच स्थानिक तरुणांनीही डोंगरावर धाव घेतली व वन कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले। रात्रीचा किर्रा अंधार, आगीच्या भडक ज्वाळा तसेच विषारी जीवजंतूंची भीती असतानाही वन कर्मचारी व स्थानिक तरुणांनी जीवाची पर्वा न करते सुमारे 2 तास अथक परिश्रम केले। अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येत आग पूर्णपणे आटोक्यात आणली। मात्र वेळेवर आग नियंत्रणात आणली नसती तर भागडा डोंगर परिसरातील हजारो हेक्टर वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असती, अशी भीती व्यक्त केली जाते आहे। सदर आग कोणीतरी अज्ञात माथेफिरू व्यक्तीनं जाणीवपूर्वक डोंगराच्या माथ्यावर लावली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येतो आहे। या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्थानिक वन समितीच्या सदस्यांकडून करण्यात येते आहे। या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनपाल सुदाम पवार, वनरक्षक माणिक वाघ, वन मजूर रवी सोनवणे, केदार सोनवणे व शरद खैरनार यांनी मोलाची कामगिरी बजावली। तसेच स्थानिक युवकांच्या तत्परतेमुळे मोठी संभाव्य हानी टळली असून त्यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे।